नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका लीना ठाकरे, अनुदानित आदिवासी आश्रमशाळा इंदवे, तालुका साक्री, जिल्हा धुळे. पहा मित्रांनो, मानवाचं जीवन आज हे पूर्वीपेक्षा फारच बदलत चाललेलं आहे. यात जे काही बदल होत आहेत, त्यातील काही बदल हे मानवासाठी फायदेशीर ठरतात, तर काही बदल हे त्याच्यासाठी घातक ठरतात. मग घातक जे काही बदल ठरतात, त्याच्या मागे अनेक कारणं असू शकतात. त्याच्यातीलच एक कारण म्हणजे एखाद्या गोष्टीच्या आहारी जाणं. उदाहरणार्थ नशा असेल, सत्ता असेल, पैसा, व्यसन आणि गती याचा देखील त्याच्यात समावेश होतो. तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 12वी विषय मराठी पाठ क्रमांक 1 वेगवशता. पाठाचे लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले. याआधी आपण वेगवशता म्हणजे काय या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. वेग म्हणजेच गती आणि वशता म्हणजे आहारी जाणं, वेठीस जाणं म्हणजेच वेगाच्या आहारी जाणं. प्रस्तुत पाठ हा प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी लिहिलेला आहे. त्यासाठी आपण प्राचार्य भोसले यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. प्राचार्य भोसले यांचा जन्म 15 जुलै 1927 मध्ये झाला, तर मृत्यू 29 जून 2010 मध्ये झाला. एक नामवंत वक्ते म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आणि व्यासंगी लेखक म्हणून त्यांची ओळख होती. देशात आणि विदेशात अनेक विषयांवर व्याख्यानमाला त्यांनी गाजविल्या. आता व्याख्यानमाला म्हणजे काय? पहा मित्रांनो, आजही नवरात्रमध्ये नवरात्रीचे 9 दिवस विविध व्याख्यात्यांना बोलवून काही ठिकाणी व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं. वेगवेगळे विषय घेऊन सलग 9 दिवस ती व्यक्ती किंवा त्या व्यक्ती आपल्या विषयावर व्याख्यान देतात. त्यालाच व्याख्यानमाला असं म्हटलं गेलंय. मग त्याचप्रमाणे पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत सलग 28 वर्ष प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्याख्यानं दिली. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी लिहिलेली ग्रंथ संपदा त्याबद्दल आपण माहिती घेऊया. त्यामध्ये कथा वक्तृत्वाची, जागरखंड 1 व 2, जीवनवेध, दीपस्तंभ, देशोदेशीचे दार्शनिक, मुक्तिगाथा महामानवाची, यक्ष प्रश्न, हितगोष्टी इत्यादींचा समावेश होतो. औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू म्हणून त्यांनी काम केलं. राजश्री शाहू महाराज पुरस्कार तसेच श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. आणि आणखीन एक ओळख म्हणजेच चिंतनशील वक्तृत्वाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील श्रोत्यांच्या 5 पिढ्यांवर अधिराज्य करणारे प्रसिद्ध वक्ते म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. प्रस्तुत जो काही पाठ आहे वेगवशता हा एक वैचारिक पाठ आहे. या पाठामध्ये वेगवशता हा विचार घेऊन लेखकानं त्यातून आपल्याला एक संदेश दिलेला आहे. मग या पाठाची जी काही मध्यवर्ती कल्पना आहे ती आता आपण समजून घेऊया. अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसांच्या विकृतीवर लेखक या ठिकाणी नेमकेपणानं बोट ठेवतात. विकृती म्हणजेच वाईट कृती. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनांची गरज लेखकाला पटते. मात्र गरज नसताना खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी करण्याच्या वर्तमानकालीन मानसिकतेवर लेखक या ठिकाणी प्रकाश टाकतात. महानगरात, शहरात ठराविक वेळेत अनेक ठिकाणी पोहोचून कामं करावी लागतात. हे खरे असले तरी नको तितक्या वेगाने वाहने चालवून लोक आज अपघातांना निमंत्रण देताना दिसतात आणि त्यामुळे आपलंच नुकसान या ठिकाणी लोक करून घेतात. याचं मात्र लेखकाला वैषम्य वाटतं. वैषम्य म्हणजेच वाईट वाटतं. वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहने वापरतात, परंतु वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालविण्यात वाया घालवतात. तेव्हा वाहनं माणसांवर स्वार होतात अशी मार्मिक टिप्पणी लेखक या ठिकाणी करतात. अफाट वेगानं वाहन चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहन चालकाच्या शरीर आणि मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो आणि ताण निर्माण झाल्यामुळे अनेक व्याधींना, आजारांना व्यक्तीला सामोरं जावं लागतं. त्यामुळे व्यक्ती आपलं सत्व आणि स्वास्थ्य हिरावून बसतो. अनैसर्गिक वेग
कमी करण्याबाबत लेखक या ठिकाणी शेवटी कशा प्रकारे स्पष्ट इशारा देतात तेच आता आपण या पाठाच्या माध्यमातून समजून घेऊया. वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवन ही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशा विहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरात राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतिपायी अगतिक होतात. पहा, या उतार्यात लेखक काय सांगतात की वेग हे गतीचं एक रूप आहे. म्हणजे प्रत्येकाला एक विशिष्ट रूप असतं आणि त्या रूपावरूनच त्याची ओळखही होत असते. त्याप्रमाणेच लेखक म्हणतात की वेग हे गतीचं रूप आहे आणि या वेगाच्या रूपाचाच आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. व्यक्तीचं जीवन हे स्थिती आणि गती याच्यात विभागलेलं आहे. स्थिती म्हणजे काय की ज्यावेळेस व्यक्ती एका विशिष्ट अवस्थेमध्ये असतो त्याला लेखक स्थिती असं म्हणतात आणि त्या अवस्थेतून ज्यावेळेस तो बाहेर निघतो त्यावेळेस त्याला लेखक गती असं म्हणतात. धावणे, चालणे आणि थांबणे हे जीवनचक्र फिरतच असते आणि या जीवनचक्राचा मानवाच्या जीवनावर परिणाम होतो. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती असं म्हणतो. आता पहा की प्रत्येकाच्या मनामध्ये विचार येतात आणि त्या विचारांचंच पुढे कृतीमध्ये रूपांतर होत असतं आणि तिथूनच जेव्हा त्या कृतीला प्रत्यक्ष रूप प्राप्त होतं तेव्हा कुठेतरी आपली प्रगतीही होते. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी 10वी पास झाला आणि 10वी पास झाल्यानंतर त्याला असं वाटतंय की मी पुढे शिक्षण घेतलं पाहिजे, असा विचार त्याच्या मनात येतो. मग पुढील शिक्षणाकरिता तो एखाद्या शाळेत किंवा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतो. त्यावेळेस त्याची शैक्षणिक प्रगती होते. मात्र जर त्याने कुठेही प्रवेश घेतला नाही, तो घरीच थांबला, तर त्याची शैक्षणिक प्रगती ही खुंटते, म्हणजेच थांबते. मग असं झालं हे एका विचाराच्या बाबतीत. मग असे अनेक विचार व्यक्तीच्या मनात येतात. मग बऱ्याचदा हे आलेले विचार या आलेल्या विचारांचं कृतीत रूपांतर होत नाही आणि म्हणूनच त्यांची प्रगती ही कुठेतरी खुंटते आणि थांबते, असं लेखकाला या ठिकाणी म्हणायचं आहे. विचारांना गती असते म्हणे आणि गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशा विहीन गती ही अधोगती असते. बरोबर आहे की आपण आपलं ध्येय निश्चित करतो, त्यावेळेस ते ध्येय निश्चित करत असताना आपण एक दिशा निश्चित केलेली असते. विद्यार्थी 10वी पास झालाय. 10वी पास झाल्यानंतर त्याला असं वाटतंय की मला फार टक्के मिळालेले आहेत किंवा माझ्यामध्ये टॅलेंट आहे म्हणून मला डॉक्टर झालं पाहिजे किंवा मी डॉक्टर होऊ शकतो, असा तो विचार करतो. मग डॉक्टर होण्यासाठी त्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेणं गरजेचं आहे. पण होतं काय, तो विज्ञान शाखेत प्रवेश घेत नाही, इतर म्हणजेच वाणिज्य किंवा कला शाखेत तो प्रवेश घेतो, कुठल्या तरी एका शाखेत, आणि त्यामुळे त्याचं जे ध्येय आहे ते कुठेतरी थांबतं. म्हणजे त्याला डॉक्टर होता येत नाही. का? कारण त्याची दिशा चुकली ना. त्याला डॉक्टर व्हायचं होतं तर त्याने विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायला हवा होता, परंतु विज्ञान शाखेत प्रवेश न घेता तो इतर शाखेत प्रवेश घेतो आणि कुठेतरी त्याची दिशाही चुकते आणि म्हणूनच त्याची काय होते, अधोगती होत असते. पहा मित्रांनो, आज आपलं जीवन हे विलक्षण वेगवान झालेलं आहे, जो तो आज आपल्याला इकडं तिकडं धावतानाच दिसतोय. रस्ते जर पाहिले आपण तर ते वाहनांनी व्यापलेले आहेत. रस्त्यांवर वाहनांची गर्दी आपल्याला दिसून येते. माणसं ही घरात राहतात म्हणून अल्पकाळ तरी स्थिर असतात, पण एरवी मात्र गतिपायी ती अगतिक होतात. अगतिक होणे म्हणजेच निरुपाय होणे. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहनं पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कुठून, आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशीचा इतिहास घडला, लोकांनी जगप्रवासही केला, पण आजच्या एवढी अवखळ वाहनं कोठे दिसत नसत. बरोबर आहे. आज जर आपण पाहिलं, आपण ग्रामीण भागात राहतो म्हणून आपल्याला या गोष्टीचा फारसा अनुभव नाही, पण मुंबई पुणे सारख्या शहरात जर आपण गेलो तर रात्रीच्या वेळी 12 वाजेनंतर सुद्धा रस्त्यावर
भन्नाट वेगाने वाहनं वाहताना आपल्याला दिसून येत आहेत. पुस्तकात दाखवले बघा, ते चित्र तुम्ही पाहायचंय. त्या चित्रात दाखवल्याप्रमाणे की या चित्रात जो तरुण आहे तो एका दुचाकीवर स्वार झालेला आहे आणि त्याने जी पोज दिलेली आहे त्या पोजवरून आपल्याला असं लक्षात येतं की निश्चितच त्याचा वेग, वाहनाचा जो काही वेग आहे तो अति आहे आणि या वेगामुळेच पुढे त्याला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागत असतं. मग कुठेतरी लेखकाला हे अपेक्षित नाहीये की तुम्ही तुमच्या वाहनावर स्वार होतात, स्वार झाल्यानंतर तुमच्या वाहनाचा वेग कुठेतरी मर्यादित असला पाहिजे, हे लेखक आपल्याला या पाठातून समजावून सांगतात. लेखक म्हणतो की मला आश्चर्य वाटतंय की वाहनं आली कुठून, आली कुठून, आली कशी आणि कशासाठी. पूर्वीचा इतिहास आपण अभ्यासलाय मित्रांनो. लोकांनी जगप्रवास केला. उदाहरण घ्यायचं ठरवलं तर कोलंबस असेल, वास्को द गामा असेल, हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलेत. जगभर त्यांनी प्रवास केला. मग ज्यावेळेस त्यांनी प्रवास केला त्यावेळी काही आजच्या एवढी अवखळ वाहनं होती का? नव्हती, तरी त्यांनी प्रवास केला. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात, पायी चालत ते उरकता येत नाहीत. जीवन दशदिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला, तर दवाखाना दूरवर कुठेतरी दुसऱ्याच दिशेला. जीवनाची ही टोके सांधणार तरी कशी. पहा मित्रांनो, या उत्तरात लेखक आपल्याला काय समजावून सांगतायत की आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. आरूढ होतो म्हणजेच स्वार होतो, वाहनावर जाऊन तो बसतो. आजची घरं जर आपण पाहिलीत तर घर आहे, दार आहे, पण घराला अंगणच नाही हो. अंगण हा प्रकार नामशेष होत चाललेला आहे. त्याच्यामुळे माणूस घरातून दारात येतो आणि दारातून आल्यावर डायरेक्ट वाहनावर स्वार होतो, कारण त्याचं वाहन हे रस्त्यावर लावलेलंच असतं, वाहनावर जाऊन तो बसतो. तर का, तर त्याला कामं करायची असतात, बरीचशी कामं असतात, यादी असते त्याच्याकडे कामांची, ती कामं त्याला करायची असतात, वेळ थोडा असतो आणि ही जी काही कामं आहेत ही पायी जाऊन उरकता येत नाहीत. उरकता येत नाही म्हणजेच करता येत नाही त्याला. का, तर आपलं जीवन हे दशदिशांना विभागलेलं आहे. 8 दिशा आपल्याला माहिती आहेत, त्यात आणखीन 2 दिशा म्हणजे वर आणि खाली, याचा देखील समावेश होतो. ही जी काही कामं आहेत त्यात मुलांची शाळा एका टोकाला असते, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला असते, तर मंडई तिसऱ्या टोकाला, दवाखाना कुठेतरी दूरवर असतो. मंडई म्हणजेच भाजीपाला मार्केट असा अर्थ या ठिकाणी घ्यायचा आहे. मग ही जी काही जीवनाची टोकं आहेत ही आपल्याला साधायची आहेत, जोडायची आहेत. मग ही साधणार तरी कशी, ही जोडणार तरी कशी. शेवटी ही जोडण्यासाठी म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरिता आपल्याला गती ही घ्यावीच लागते. आणि ज्यावेळेस आपण ही गती घेतो ती कशी असली पाहिजे, यथाप्रमाण असली पाहिजे, कारण यथाप्रमाण गतीची आज गरज आहे, असं लेखक आपल्याला या उतार्यातून समजावून सांगतात. अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामं यथासांग पार पाडावीत एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. बरोबर, की ज्यावेळेस आपण गती घेतोय त्यावेळेस ती योग्य असली पाहिजे. आणि अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे, म्हणजेच वाईट कृती आहे. आणि ही विकृती केल्यामुळेच आपल्याला बऱ्याचदा अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. माहिती आहे, बरोबर आहे, आपल्याला आपली कामं पार पाडायची आहेत, यथासांग पार पाडायची आहेत, म्हणजेच योग्य प्रकारे ती पार पाडायची आहेत. त्यासाठी जीवनाला वेग हा असावाच, पण तो वेग कसा असला पाहिजे, तर योग्य असला पाहिजे. आणि जर आपण त्याही पेक्षा अधिक वेग घेतला तर तो अक्षम आवेग म्हणावा लागेल. अक्षम्य म्हणजेच क्षमा न करण्याजोग्या. म्हणजे आपण जर अधिक वेग घेतला तर आपल्याला कुणीही माफ करू शकणार नाही. का, कारण तो अधिक वेग आपल्यासाठी आत्मघातकी ठरतो. म्हणजे आपलं स्वतःचं नुकसान आपण त्यातून करून घेत असतो. कसं, तर आपण त्यामुळे अपघातांना निमंत्रण देऊन बसतो. मग अपघात घडल्यामध्ये कधी कोणाचा हात जातो तर पाय जातो, तर कधी एखाद्याला आपल्या जीवाशीच मुकावं लागतं, कधी त्याचा जीवही त्याला गमवावा लागत असतो. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगानं जीवन जगतात,
घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यात निदान 100 मैलाचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते. अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसामाणसात दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहोशी असते. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही. आपल्याकडे अंतर कमी आहेत, माणसे खूप आहेत, कामे फारशी नाहीत, जीवनाची टोके सहज सांधता येतात. थोडी त्वरा करावी लागते, पण भरदार वेगाने अंतर काटावे अशी स्थिती नसते. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते. गाड्या रुळावरून चालतात. त्यात भरकटणे फारसे नसते. गाडीत चढले म्हणजे माणसांचे धावणे थांबते. पहा मित्रांनो, या ठिकाणी 2 उतारे मी वाचलेत. का? तर एक उतारा जो आहे सुरुवातीचा त्याच्यात अमेरिका या देशाबद्दल माहिती दिलेली आहे आणि त्यानंतरचा जो उतारा आहे त्याच्यात भारताबद्दलची माहिती दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी लेखक अमेरिकन जीवनशैली आणि भारतीय जीवनशैली यांच्यामधला बदल आपल्याला समजावून सांगतात. बऱ्याचदा होतं काय मित्रांनो, की पाश्चात्य संस्कृतीचा आज आपल्यावर पगडा आहे. म्हणजे आपण काय करतोय, देश विदेशातील ज्या काही गोष्टी असतील त्यांचं अनुकरण आज आपण करतोय. मग फॅशनच्या नावाखाली असेल किंवा आणखीन ज्या काही गोष्टी असतील त्याच्या नावाखाली असेल, त्यातील काही गोष्टी या चांगल्याही आहेत आपल्यासाठी, तर काही गोष्टींचा वाईट परिणामही आपल्या जीवनावर आज होतोय. मग त्यासाठीच लेखक या ठिकाणी अमेरिकेचं उदाहरण देतात, की अमेरिकेतील लोक ही भन्नाट वेगाने धावतात. का धावतात? कारण अमेरिका सारखा देश हा एक विकसित देश आहे. तिथल्या माणसांचं जीवन हे अतिशय वेगवान आहे. घरोघर दरडोई वाहनं आहेत उपलब्ध. का? तिथले लोक एवढे भिन्नाट का वाहन वापरतात? त्यांचा वेग का जास्त असतो? कारण तिथले रस्ते हे रुंद आहेत, सरळ आहेत आणि निर्विघ्न आणि एकमार्गी आहेत. त्या तुलनेने जर आपण भारताचा विचार केला तर भारतातील रस्ते हे अरुंद आहेत, सरळ नाहीत, रस्त्यांवर विघ्न आहेत आणि एकमार्गी तर नाहीच नाही. त्याच्यामुळे तिथल्या जीवनशैलीचा आणि इथल्या जीवनशैलीचा विचार करूनच आपण वेग किती जवळ केला पाहिजे हे आपलं आपण ठरवलं पाहिजे. आणखीन दुसरी गोष्ट लेखक याच्यातून सांगतात, की अमेरिकेतील लोकांची घरापासून कार्यालय आणि बाजारपेठा ही फार लांब आहेत. म्हणजे निदान 100 मैलाचं अंतर आहे मित्रांनो. म्हणजे 100 मैल म्हणजे या ठिकाणी आपण साधारणतः 160 किलोमीटर एवढं अंतर घ्यायचं आहे. मग पहा मित्रांनो, भारतातील जी काही शहरं असतील किंवा भारतातली जी काही खेडी असतील, मग या ठिकाणी आपल्या घरापासून आपलं कार्यालय किंवा आपली बाजारपेठ इतक्या अंतरावर आहे का? 100-150 किलोमीटर नाही. निदान 3-4 किलोमीटर एवढंच अंतर असतं. मग तिथली जी काही लोक आहेत त्यांचं अंतर जास्त असतं, म्हणून ते वेगाने धावतात आणि आपण त्यांचं अनुकरण या ठिकाणी करतो. आपलं अंतर तेवढं नसतं, म्हणून कुठेतरी आपण आपल्या वाहनांना आवर्त घेतलं पाहिजे. कुठेतरी आपण आपला वेग कमी केला पाहिजे आपल्या जीवनशैलीचा विचार करून. कारण आपल्याकडे त्यांच्यासारखं अंतर नसतं. अंतरावरच्या गोष्टींची जवळीक साधण्यासाठी कुठेतरी दूरवर जावं लागतं. याच्यातून माणसात दुरावा निर्माण होतो आणि हा दुरावा आपल्यासाठी जाचदायक असह्य होऊ लागतो आणि त्यासाठीच कुठेतरी आपण वेगाचा आश्रय घेत असतो. आणि ज्यावेळेस आपण वेगाचा आश्रय घेतो त्यावेळेस आपण बेभान होतो आणि आपलं भान आपण हरवून बसतो आणि त्याच्यामुळेच कुठेतरी आपण अनेक गोष्टींना आमंत्रण देतो, ज्याच्यामध्ये अपघात असेल किंवा ताणतणाव असेल किंवा आणखीन काही वेगळ्या समस्या असतील. पुन्हा लेखक म्हणतायत की मुंबई सारखं विस्तीर्ण नगर याचं उदाहरण लेखक या ठिकाणी देतात. ते गाड्यांनी सांधलेलं आहे. गाड्यांनी सांधलेलं आहे म्हणजे जोडलेलं आहे. गाड्या रुळावरून चालतात. आता रुळावरून चालणाऱ्या गाड्या म्हणजे या ठिकाणी रेल्वे, त्यांचं उदाहरण लेखक या ठिकाणी देतात. ज्याला आपण लोकल म्हणतो, की मुंबईमध्ये जर आपण गेला असाल तर लोकलने लोक प्रवास करतायत. सकाळी रात्री असेल, संध्याकाळी असेल, दिवसभर लोकल या सुरूच असतात वेळेवेळेने.
मग त्याच्यामुळे त्या गाड्या रुळावरून चालतात, त्याच्यात भरकटणे फारसे नसते. पण ज्या रस्त्यावरून चालणाऱ्या गाड्या आहेत त्याच्यात मात्र भरकटणं आलं असं लेखकाला या ठिकाणी म्हणायचं आहे. एकदाच मुंबईतील जी काही लोक आहेत ते रुळावरून चालतात, गाड्या रुळावरून चालतात, त्यात ती भरकटत नसतात. गाडीत चढले म्हणजे माणसं त्या ठिकाणी थांबतात. मग मित्रांनो, या ठिकाणी आज आपण थांबूया आणि या पुढील जो काही पाठाचा भाग आहे तो आपण पुढच्या तासिकेला अभ्यासूया. धन्यवाद. 18